अच्छा रेप सर, रेप क्या, रेप सिर्फ महिलाओं का होता है, मर्दों का रेप नहीं होता है क्या? आपका प्रोविजन नहीं है क्या? स्टॉकिंग नहीं होती है मर्दों की? अच्छा जस्ट होता है सर, आप हंस रहे हैं, होता है। याच्या बरोबरीने अजून एक मुद्दा मोठा आहे की जो समाजामध्ये दुर्लक्षित आहे, ते म्हणजे मुलग्यांवरती होणारे लैंगिक अत्याचार. हो, मुलांवर पण होतं. खूप प्रमाण आहे. मुलग्यांकडनं मुलग्यांवरती होणारे अत्याचार याचं प्रमाण खूप आहे. एक्सपेरिमेंट, एक्सप्लोजर काय काय मिळतं किंवा एक्सप्लोर करण्याच्या यांनी अनेक गोष्टी घडत राहतात, पण मुलग्यांना बोलण्याची जागाच नाही आहे. कारण प्रश्न निर्माण होतो आपल्या आयडेंटिटीचा, आपल्याबरोबर असं कसं काय झालं याचा, आणि ते दाबून टाकलं जातं. पण मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वयोगट काय असतो म्हणजे? सगळे असतात. 5-6 वर्षापासून मोठेपणापर्यंत, कॉलेजला जाईपर्यंत हे घडू शकतं. पण त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात की मानसिक होतात, शारीरिक होतात, काय? शारीरिक, लैंगिक, मानसिक तर सगळ्याच लोकांबरोबर होतात, पण शारीरिक लैंगिक अत्याचार मुलग्यांवरती होतात आणि त्याचं प्रमाण बरंच आहे. जेव्हा मुलाचं लग्नाचं वय होतं आणि गोंधळ तर संपलेला नसतो, अशा वेळेला मुलं काउन्सिलिंगला येतात की मी याचं करू काय जे माझ्यावर घडलं होतं. पण एखादी केस की ज्याच्यामध्ये त्या मुलाला खूप आयडेंटिटीचेच प्रश्न झाले होते की माझ्याकडे बघून असं कसं वाटलं असेल त्या माणसाला, म्हणजे माझी आयडेंटिटी काहीतरी वेगळी आहे का, हा गोंधळच तयार झाला होता. त्याचं वय काय होतं तेव्हा? तेव्हा होतं 31 वर्षाचं वय त्याचं. काय बोलतो? आणि त्याच्यावर अत्याचार कधी झाला होता? तो लहान असताना. तेव्हापासून तो कॅरी करत होता आणि मग त्यातनं एन्झायटी, डिप्रेशन हे सगळे सिम्पटम्स वाढत जातात. आणि हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे स्त्रियांच्या अत्याचाराबद्दल आपण बोलतोय, मुलग्यांच्या अत्याचाराबद्दल आपण बोलायला सुरुवात पण नाही केली आहे.